वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरेन् नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। सन्माननीय व्यासपीठ, आजचा उत्सव मूर्ती देवव्रत आणि त्याचे पूज्य पिताश्री महेशजी, ब्राह्मण ब्राह्मण सभेचे सगळे पदाधिकारी आणि आपण सर्व वेदप्रेमी, आजचा दिवस खऱ्याच अर्थाने आम्हाला सगळ्यांना सुवर्ण क्षण किंवा सुवर्ण कण देणारा असा आहे. कारण काय आहे, मुख्य धन जी दिलेली आहेत ना, प्रत्येकाचं धन हे वेगळं वेगळं आहे. ते ब्राह्मणाचं धन काय आहे, ते ज्ञान. ज्ञान हे त्याचं खरं धन आहे. क्षत्रियाचं बल आहे, वैश्याचं आपण आता हे जे काय करन्सी किंवा सोनं नाणं वगैरे वगैरे. म्हणून आपण जर विचार केला तर खऱ्या अर्थाने ज्यांनी आमच्या धनात भर घातली आणि ती थोडी थोडकी नाही घातली, काही पटीने घातली. म्हणून अशा व्यक्तीचा सन्मान करताना आम्हाला खूप खूप आनंद होतो. आणि विशेष म्हणजे देवव्रतनं जो काही पराक्रम केला आहे तो खूपच मोठा आहे. तो कसा आहे काय आहे तो आपण बघणार आहोत बरं का, काय काय नेमकं केलंय ते. पण तत्पूर्वी आपण थोडीशी वेदांची ओळख करून घेऊया. का तर ते आमचं मुख्य धन आहे आणि आपण सर्वच जण वेदांची स्तुती करत असतो. पण नेमकं काय काय आहे आपल्याला थोडक्यात माहिती असावं. वेद हे अपौरुषेय आहे, म्हणजे कोणी त्याची अशी निर्मिती केलेली नाहीये. आमच्या प्रत्येक संहितेमध्ये त्या मंत्रांचे किंवा त्या सूक्तांचे ऋषी म्हणून दिलेले आहेत. पण याचा अर्थ त्या ऋषींनी त्या सूक्ताची रचना केलेली नाहीये, तर त्या ऋषींनी त्या सूक्तावर परिश्रम केलेले आहेत किंवा मूळ जे सूक्त होतं तेच सूक्त अमुक ऋषींनी सिद्ध केलंय अशी गोष्ट आहे बरं का. म्हणून परमेश्वराचेच प्रश्वास म्हणजे वेद आहे. प्रश्वास म्हणजे काय की आपण श्वास घेतो आणि जो सोडतो ना तो प्रश्वास आहे. म्हणून त्या श्वासामध्ये अहंकार नाही, म्हणजे अहंकार विरहित अशी जी अक्षर आहेत त्यांनाच वेदाक्षर म्हणतात. आणि ही जी वेदाक्षर आहेत त्यांना किती काळ झालाय काय झालाय असं कुणाला सांगता येणार नाही. कारण सृष्टीची निर्मिती झाली आणि त्यानंतर हे सगळे वेदमंत्र आपोआप निर्माण झाले.
या सगळ्या वेदमंत्रांना काय म्हणतात? श्रुती म्हणतात. म्हणजे अनेक ऋषींनी ते श्रवण केले आणि ते आत्मसात केले, म्हणून त्याला श्रुती असं म्हणतात. आणि जे ऐकलं ते पुन्हा 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 म्हणून ते सिद्ध केलं आणि त्याच्यातून नवनिर्मिती जी जी केली आहे त्याला स्मृती म्हणतात. म्हणून श्रुती आणि स्मृती असा हा वेदांवरचे हे दोन अलंकार आहेत बरं का. श्रुती आणि स्मृती. आम्ही कुठलंही कर्म करायला बसलो की म्हणतो श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्य फल प्राप्त्यर्थम, ते इथं आहे बरं का. ज्यावेळी वेदांची निर्मिती झाली ती वेगवेगळ्या ठिकाणी हे मंत्र झालेले आहेत. कारण सगळे ऋषी काही एका ठिकाणी बसलेले नव्हते, कोणी कुठे असे होते आणि त्यांनी हे सगळे मंत्र ऐकले. म्हणून या सगळ्या मंत्रांच्या समूहाला एकच नाव होतं आणि ते नाव होतं यजुर्वेद. बरं, फक्त एकच नाव होतं आणि यजुर्वेद असं त्याचं नाव होतं. कालयुगामध्ये, कारण सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग या प्रत्येकाची जर वर्ष संख्या आणि याचा जर विचार केला त्यावेळी सत्ययुगामध्ये माणसाचं आयुष्य जे होतं ते 1,00,000 वर्षाचं होतं बरं. आणि सत्ययुग जे होतं ते 17 लाख आणि काही 32,000 वर्षांचं सत्ययुग आणि 1,00,000 वर्षाचं आयुष्य. त्रेतायुग सुरू व्हायच्या वेळेला माणसाचं आयुष्य बरोबर दशांशावर आलं, 10,000 वर्ष. द्वापर युगामध्ये तेच आयुष्य, त्याचाही दशांश झाला 1,000 वर्ष. आणि कलियुगात त्याचा दशांश झाला 100 वर्ष. म्हणून आम्ही अगदी म्हणतो ना मोठ्या जोरात, काय उच्चरवाणी शतायुर्वयी पुरुष हा म्हणतो की नाही. पण त्याची सुरुवात अशी आहे, कारण सत्ययुगामध्ये प्राणशक्ती ही हाडांमध्ये होती बरं का. म्हणजे कुठं राहत होती तर ती हाडांमध्ये होती. त्रेतायुगामध्ये तीच जी प्राणशक्ती होती ती मांसगत झाली. द्वापर युगामध्ये तीच प्राणशक्ती चर्मगत झाली आणि कलियुगामध्ये तीच प्राणशक्ती अन्नमय झाली. अन्न आहे तोपर्यंत आहे बरं का. तुम्ही म्हणाल की गोडबोले गुरुजी तुम्ही आम्हाला माहिती सांगा, आम्ही आता अगदी छान सांगतोय कारण दुपारी जेवण चांगलं झालंय बरं का. एक 4 दिवसांचा उपास घाला आणि आता माहिती सांगा, नाही हो झेपणार. अन्नमय प्राण आहे म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि असा हा सगळा मंत्र समुच्चय आणि सांभाळणं किती अवघड आहे. म्हणून कलियुगाच्या प्रारंभी चिंता वेदव्यासांना लागली, व्यासांना. म्हणून त्यांना तोपर्यंत काय म्हणायचे, कृष्ण द्वैपायन व्यास. ते काळे सावळे होते, द्वीपामध्ये जन्म झालेला म्हणून ते द्वैपायन होते. काय बदरिकाश्रमामध्ये त्यांनी सगळी तपश्चर्या केली म्हणून ते बादरायण होते. आणि असे जे व्यास त्यांनी विचार केला की आपण याच्यात भाग करूया. म्हणून या सगळ्या मंत्रसमूहाचे त्यांनी 4 भाग केले, मुख्य 4 भाग. आणि हे जे 4 भाग झाले तो सगळ्या ऋचा ज्याच्यामध्ये आहे तो ऋग्वेद आहे. यजु, ज्यांनी सगळं यजन केलं जातं, हवन केलं जातं, यजन केलं जातं, तो सगळा भाग आहे, त्याला यजुर्वेद म्हटलं गेलं. ज्यांनी स्तुती केली जाते त्याला म्हटलं सामवेद आहे. आणि या सगळ्यावर ज्यांनी लक्ष ठेवलं जातं बरं का, मॅनेजमेंट बरं का, व्यवस्थापन केलं जातं, कोणची गोष्ट कशी असावी काय करावी, तो अथर्ववेद आहे. म्हणून अथर्ववेदाचा संबंध अर्थशास्त्राशी आहे, सगळं गणित आहे बरं का. म्हणून असे हे 4 वेद त्यांनी निर्मिती केली. निर्मिती म्हणजे मूळ मंत्र आहेत तसेच विभाग केले की तुम्ही हे म्हणा, तुम्ही हे म्हणा. स्मरणशक्ती कमी व्हायला लागली, दुसरं काय.
लाख वर्षाचं आयुष्य होतं तेव्हा स्मरणशक्ती चांगली होती, सगळं छान होतं. आता आत्ताचं लक्षात राहत नाही. थोड्या वेळापूर्वी बघितलं की नाही, मला आरती आठवे ना, होय की नाही. म्हणजे विस्मरण होतं. हा एक शाप आहे. पण ठीक आहे, व्यासांनी मग हा विचार केला की असं असं आहे आणि प्रत्येकाला काम नेमून दिलं. ऋग्वेदानी काय काम करायचं म्हणून यज्ञ जे केले जातात, कारण वेदाचा संबंध हा यज्ञाशी आहे. कुठलाही यज्ञ करायचा झाला तर वेदमंत्रांशिवाय होत नाही. पण आपण जे यज्ञ करतो ना ते स्मृतीने केलेले सांगितलेले आणि श्रुतीने सांगितलेले यज्ञ, त्याला श्रौत याग असं म्हणतात. मग आपण सोमयाग नाव ऐकलं असेल, वाजपेय नाव ऐकलं असेल, अटल बिहारी वाजपेयी आपण म्हणतो ना, त्यांच्या कुणीतरी पूर्वजांनी वाजपेय केला म्हणून त्यांचं आडनाव वाजपेयी पडलं बरं का. सोमयाजी वगैरे ही जी नावं पडली ते यज्ञ केले म्हणून पडली. मग अशा प्रकारे यज्ञ झाले. मग यज्ञामध्ये प्रत्येकाला एक एक काम दिलं. अहो तुम्ही हे काम करायचं बरं. म्हणून यज्ञामध्ये जे ऋत्विज असतात त्यांना सांगितलं, ऋग्वेदाचे जे ऋत्विज आहेत त्यांनी काय करायचं तर देवतांना बोलवायचं, पाचारण करायचं, आमंत्रण करायचं. म्हणून ऋग्वेदाचे ऋत्विज ते काम करतात. त्यांना होता असं म्हणतात बरं का. लक्षात ठेवा, त्याला हौत्रगण किंवा होता असं म्हणतात. आपल्या नगरला सुद्धा श्रौत याग झालेले आहेत बरं का. त्यानंतर यजुर्वेदाचा जो असतो तो अध्वर्यू असतो. प्रत्येक वेळी मंत्र म्हणले की आहुती देण्याचं काम जो करतो तो अध्वर्यू यजुर्वेदाचा असतो. आणि सामवेदांनी स्तुती करायची असते. या सगळ्या गोष्टी जलद जलद होत असतात. म्हणजे ऋग्वेदानी बोलवायचं, पाचारण करायचं, त्या देवतेला बोलावल्यानंतर ती देवता लगेच हजर आहे की लगेच आहुती द्यायची. आहुती दिली की लगेच स्तुती करायची. पण एक मी उदाहरण सांगतो. पाहुण्यांना बोलवलंय, आपण जातो की नाही निमंत्रण पत्र घेऊन, आमच्या घरी लग्न आहे बरं का, आमच्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे, सगळ्यांनी अवश्य यायचं, जेवण केल्याशिवाय जायचं नाही. आपण किती आग्रहपूर्वक सांगतो. कुणाकडे अक्षत द्यायला गेलो की हे काम ऋग्वेदाच्या मंत्रांचं आहे. म्हणून ऋग्वेदाच्या मंत्रांमध्ये आर्जव आहे. काय एक प्रकारची आर्जव आहे. कशी आहे बघा. तुम्हाला सगळ्यांना माहिती असणारा मंत्र मी एक सांगतो बरं का, प्रात्यक्षिक बरं का. म्हणजे काय आहे, पुरुष सूक्त. पुरुष सूक्त जे आहे, सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात सभूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम असं आपण म्हणतो. पण ऋग्वेदाने तो म्हणला की कसं म्हणतो, सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठत दशांगुलम. अर्जव आहे की नाही, यायचं बरं का, अवश्य यायचं, आलंच पाहिजे. ही अर्जव जी आहे ही या मंत्रामध्ये ऋग्वेदामध्ये आहे बरं का. आता ते बोलवला तो कोण, ज्या इंद्राला बोलवलं, काय विष्णूला बोलवलं, शंकरांना बोलवलं, ज्यांना बोलवलंय. पण आले की त्यांचं या बसा नको का करायला, आई आहे, विराजी आहे, बैठी आहे, केलं, बसले. ते काय पाद प्रक्षालन केलं, हे केलं, हार घातला, सगळं झालं, जेवायला नको का द्यायला. म्हणून ते काम आहे ते आमच्या यजुर्वेदाकडे दिलं. मग तोच मंत्र बघा, मी तुम्हाला फक्त दाखवतो फरक काय होतो नुसता. मी आता कृष्ण यजुर्वेदाचं म्हणलं, मी कृष्ण यजुर्वेदी आहे म्हणून मी त्याप्रमाणे सांगतो. आणि मग फरक सांगणारे यांनी काय केलंय बरं का, तो तुमच्या लक्षात येईल. हे शुक्ल यजुर्वेदी आहे आणि शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेदातलं एक वैशिष्ट्य जे आहे ते आपल्याला फक्त सांगणार आहे बरं का. कारण
ऐकण्यासारखा श्रोतृवर्ग आहे म्हणून सांगावं वाटतं, बाकी काही नाही. बरं का? नाहीतर पूर्ण काहीतरी सांगून काय उपयोग आहे. म्हणून आता बघा, तोच मंत्र मगाशी कसा म्हणला, सहस्र शीर्षा पुरुषः असं म्हणला की नाही. आता तोच मंत्र आम्ही यजुर्वेदाचे सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात सबूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम. पाहुणा येतो ना, घरात दारातनं प्रवेश वगैरे केला ना की त्यावेळीचे जे असतं ना, आपण कसे आहात, आपण का केव्हा बसलात, कसे आहात, हे सगळं सुरू असतं. पण एक 15-20 मिनिटं झाली ना की तुम्ही आम्ही सुरू होतो. हे आपण तू पण जातो बरं का. आणि मग तुमचा आमचा संबंध होतो. आणि इथे यजुर्वेदाचा संबंध असा आहे, ते बाकी काही असलं तरी ते त्यांच्याजवळ राहील. तुम्ही जेवायला बसलाय, मी म्हणतो म्हणून 2 लाडू खाल्ले पाहिजे, बरं का. तुम्ही तुमचं सांगायचं नाही. इथं यजुर्वेदाचा हा असा आग्रह आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे मंत्रांमध्ये सुद्धा उच्चारामध्ये एक विशिष्ट सामर्थ्य आहे आणि तो प्रकार तुम्हाला यजुर्वेदामध्ये पाहायला मिळतो. यजन झालं, देव संतुष्ट झाले, वा छान छान झालं बरं का, त्यांना आनंद झाला. एंटरटेनमेंट नको का करायला. आता सगळं झालंय, लोडाळ टेकून बसले, जेवण खाण झाले, काय पान बिन खाल्लंय, सुपारी बिपारी घेऊन, आणि आता बसलेत बरं का, मग त्यांची एंटरटेनमेंट नको का करायला. ही सामवेदानी करायची. आता सामवेदानी करायची, मी फक्त तोच मंत्र तुम्हाला त्या पद्धतीने सांगतो, म्हणजे कसं होईल. कारण सामवेदाचा उपवेद गांधर्व वेद आहे, ऋग्वेदाचा उपवेद आयुर्वेद आहे, आणि यजुर्वेदाचा उपवेद बाण, बरं का, धनुर्वेद. लक्षात ठेवा. म्हणून आम्हाला काय आहे, आता इथे गांधर्व वेद होय की नाही. मग तोच पुरुष सूक्तातला मंत्र उहवाहाऊ 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 सहस्रशीर्षा पुरू सहस्राक्ष हस्रा पात सबूमिं सर्व तोवा अत्यतिष्ठद शांगू ला उहवाहाऊ उहवाहाऊ उहवाहाऊवा. हा सामवेद झाला. या वेदांच्या अथर्ववेदाची म्हणायची पद्धत ऋग्वेदासारखीच आहे. म्हणजे पहिल्यांदा जसं म्हणलं ना तसा सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात याच पद्धतीने आहे. पण या वेदांच्या अनेक शाखा आहेत. म्हणजे नुसत्या ऋग्वेदाच्या 21 शाखा आहेत. आमच्या यजुर्वेदाच्या 101 शाखा आहेत, शुक्ल आणि कृष्ण दोन्ही धरून, बरं का. आणि सामवेदाच्या 1000 शाखा आणि अथर्ववेदाच्याही अशाच.
म्हणजे आणि प्रत्येक शाखा यातली आहे ना ही 12 वर्ष खाते बरं, हे लक्षात ठेवा. म्हणजे वेद साम्राज्य किती मोठं आहे हे फक्त लक्षात घ्या. एक एक शाखा नुसता अध्ययन करायचं झालं 12 वर्षे नाही, तप हे करायचं, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये बरं का. म्हणून एवढं मोठं हे वेदाचं जे हे आहे शब्द ब्रह्म, याच्यामध्ये मला असं सहज लक्षात आलं की संगीतामध्ये जशी घराणी असतात की नाही, काय ग्वालियर घराणं आहे, मेवाती घराणं आहे, किराणा घराणं आहे, काय पतियाळा घराणं आहे, आणि आग्रा असेल, जयपूर असेल, आणि त्या घराण्याची माणसं तोच राग पण वेगळ्या पद्धतीने गातात की नाही. आपण ऐकलं तोच यमन असेल, म्हणजे स्वरांमध्ये फरक आहे का, निरे गम धनी सा सा नि द प म ग रे सा, काही फरक नाहीये, पण तो मांडताना वेगळ्या पद्धतीने मांडणं हा प्रकार आम्हाला सामवेदात पाहायला मिळतो. पण सज्जन हो, मला सांगायला एवढंच वाटतंय की कालौघामध्ये यातल्या कितीतरी शाखा या नष्ट झाल्या आहेत, आज नाही आहेत त्या. ऋग्वेदाच्या ज्या 21 शाखा त्यापैकी फक्त शेवटी आज 2 शिल्लक होत्या. 2, एक शाकल आणि बाष्कल. पण आता त्यातली बाष्कल शाखा सुद्धा नामशेष झाल्यासारखी आहे, फक्त शाकल शाखा शिल्लक आहे. आणि हे टिकवणं हे आमचं कर्तव्य आहे. आपण जे आज सगळे जमलोय ना, नुसता सन्मान आहे हा भाग नाहीये, तर आधी आमचं ब्राह्मणत्व टिकवलं पाहिजे. नुसतं आम्हाला फक्त नावा करता नको, मी ब्राह्मण आहे ह्या जातीचं नकोय, तर माझं ब्राह्मण तेज नको का दिसायला, आणि ते मंत्रांशिवाय दिसत नाही, हे मुद्दाम लक्षात ठेवा. आमच्या यजुर्वेदाच्या 101 शाखांपैकी आज फक्त कृष्ण यजुर्वेदाच्या 2 शाखा शिल्लक आहेत, एक तैत्तिरीय आणि एक मैत्रायणी. त्यात मैत्रायणीची सुद्धा हाताच्या बोटावर मोजण्या एवढी माणसं आहेत. शुक्ल यजुर्वेदाच्या 2 शाखा आहेत, एक शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखा आणि एक शुक्ल यजुर्वेद काण्व शाखा, अशा 2च शिल्लक आहेत. सामवेदाच्या 1000 शाखांपैकी आता फक्त 3 शाखा शिल्लक आहेत बरं का. कौथुम, राणायणी आणि जैमिनी या 3च शाखा शिल्लक आहेत. आणि अथर्ववेदाच्या फक्त 2 शाखा शिल्लक आहेत, शौनक शाखा आणि एक पिप्पलाद शाखा. त्यातली पिप्पलाद सुद्धा अगदी थोडी माणसं आहेत. म्हणजे काय झालं की आमच्यावर पुष्कळ आक्रमणं झाली, सगळं झालं, आणि याच्यामध्ये पुष्कळशा गोष्टी नष्ट झाल्या. पण जे आहे ते टिकवलं पाहिजे, ते पक्क केलं पाहिजे, आणि जे गेलंय ते पुन्हा मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे, हे आमचं कर्तव्य आहे. परमेश्वराला आम्ही साद घातली, अरे आमचं गेलेलं आम्हाला परत दे बरं, तर तो नक्की देऊ शकतो. आणि वेद वाङ्मय जे आहे ना, ते शब्द ब्रह्म आहे, अक्षर ब्रह्म आहे, ते तुम्हाला इथंही उपयोगी पडेल आणि तिथंही उपयोगी पडेल, असं हे आहे. बाकीचं सगळं जे ज्ञान आहे ते पोटार्थी आहे, मुद्दाम लक्षात ठेवा. आता आम्ही इंजिनियर झालो, डॉक्टर झालो, आणखीन काही झालो, तरी जेवढा काळ आम्ही काम करतोय ना तिथपर्यंत त्याचा उपयोग आहे. पण वेदाक्षरांचा संबंध जन्मापासून मृत्यूपर्यंत ते आम्हाला साथ देतात. म्हणून या शब्दब्रह्माला फार महत्व आहे, त्याचं वैशिष्ट्य फार वेगळं आहे. म्हणून आता आपण काय पाहिलं की हे 4ही वेद याची ही गोष्ट पाहिली. त्यात आता यजुर्वेदामध्ये 2 भाग आहेत. मूळ एकच होता, पण गंमत काय झाली, भांडण सुद्धा व्हावं बरं का, भांडण सुद्धा व्हावं, कारण त्याच्यातून काही चांगली निर्मिती होत असेल तर व्हावं. नुसतेच एकमेकांना जर शिव्या देत असतील उपयोग नाही, पण चांगलं तत्ववेत्यांचं जर भांडण झालं तर काय घडतं. वैशंपायन आणि याज्ञवल्क्य हे मामा भाचे बरं का, वैशंपायन आणि याज्ञवल्क्य अध्ययन झालेलं होतं. पुढे त्यांच्यात काहीतरी वाद निर्माण झाला
आणि एका प्रसंगी असं झालं की वैशंपायन म्हणले, अरे मी दिलेलं काही ज्ञान तुला उपयोगी पडणार नाही. पण याज्ञवल्क्य फार मोठे, खूप मोठे. त्यांनी काय केलं? त्यांनी तपश्चर्या केली, खूप मोठी तपश्चर्या केली. आणि ती कुणाची केली साधना? तर ती सूर्यनारायणाची केली. आमचा जो प्रत्येक वेद आहे ना, त्याचा एक कुणीतरी देव आहे. म्हणून ऋग्वेदाचा जर विचार केला तर विष्णू हे दैवत आहे. आमचा कृष्ण यजुर्वेद म्हणला तर शिव हे दैवत आहे. तसं ही माध्यंदिन शाखा किंवा काण्व शाखा याचं दैवत कोण आहे? तर सूर्यनारायण आहे. उत्पत्ती म्हणजे त्यांनी सूर्याची अशी काही आराधना केली, प्रार्थना केली, तपस्या केली आणि त्या तपस्येतून प्रत्यक्ष भगवान सूर्यनारायण हिरण्मय स्वरूपामध्ये त्या याज्ञवल्क्यांच्या पुढे उभा राहिला. आणि तो कसा होता? तर तो अश्वरूपामध्ये होता. आणि अश्वस्वरूपामध्ये तो येऊन त्यांनी विचारलं, वरम ब्रूहि, याज्ञवल्क्या काय पाहिजे मागून घे. असं ते म्हटल्यानंतर महर्षी आहेत ते, आमच्यासारखी माणसं असती ना, मला 1 BHK दे, 2 BHK दे. कारण काय, आमची मागणी सुद्धा अशी आहे, प्रत्यक्ष परमात्मा उभा राहिला तरी काय मागायचं नको का कळायला, ही गोष्ट आहे बरं का. अहो मागायचं झालं तर राजवाडा मागा ना. माझ्या दारात हत्ती झुलू दे, माझ्याकडे घोडे असू देत, पशुधन असू देत, दासदासी असू देत, मागा ना. पण म्हणून म्हणतात वचने किम दरिद्रता. ज्यावेळी माणूस कूपमंडूक असतो त्यावेळी तेवढ्यातच वावरत असतो. पण त्याचं अंतःकरण विशाल झालं की तो काय करू शकतो हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तर याज्ञवल्क्य म्हणले की मला नवीन वेद पाहिजे. ही गोष्ट त्यांनी मागितली. सूर्यनारायणाकडे काय मागितलं? मला नवीन वेद दे. आणि सूर्यनारायण म्हणले ठीक आहे, मी पुढे चालतो, तू माझ्या मागोमाग ये आणि तू ग्रहण करत राहा. इथं तो हिरण्मय अशा स्वरूपाचा जो अश्व आहे तो पुढे चालला आहे आणि याज्ञवल्क्य त्याच्या मागून मागून चाललेले आहेत आणि त्याच्या मुखातून येणारे मंत्र बाहेर पडतायत आणि याज्ञवल्क्य ते ग्रहण करतायत, अशी गोष्ट आहे. म्हणून माध्यंदिन शाखा जी आहे, आज देवव्रत त्यांनी ज्याच्यावर हे मोठं काम केलेलं आहे, ही जी शाखा आहे ही सूर्यनारायणाकडून याज्ञवल्क्य महर्षींना प्राप्त झालेला हा वेद आहे. आणि तो मध्यान्ह समय मिळालाय, कारण सूर्य तळपतो केव्हा हो? दुपारी 12 वाजता 1 वाजता, मध्यान्ह समय. म्हणून या शाखेला माध्यंदिन शाखा असंही म्हणतात बरं का. आणि हा घोड्या करून मिळालेला आहे, घोड्याच्या रूपामध्ये आलाय. म्हणून या शाखेला वाजी माध्यंदिन शाखा असंही म्हणतात. वाजी हे घोड्याचंही नाव आहे, म्हणून तिथून ही उत्पत्ती झाली, तिथून मिळालं. आम्ही सगळेजण जे मंत्र म्हणतो ना, आता मी मंत्र म्हणतोय, माझा हात हलणार नाही, काही नाही बरं का. मी आता म्हणलं ना, सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद, मान हलणार नाही, हात काही नाही, सगळे स्वर आमचे कंठस्वर आहे. पण माध्यंदिन शाखेचं हे वैशिष्ट्य आहे, फार सुंदर आहे बरं का. आणि तुम्हाला ते लक्षात येईल बरं का, की घोड्याचं शेपूट ज्याप्रमाणे हलतं ना बरं का, तसे त्या मंत्रांना स्वर आहे बरं का. म्हणून वाजी माध्यंदिन शाखेमध्ये ही जी गोष्ट मिळाली आहे ते मागून चाललेले आहे. मंत्र ऐकू येत आहे आणि तुम्ही आता लक्षात घ्या बघा, मला ते दाखवता येणार नाहीत कारण इथं दाखवायला आहेत, ते दाखवतील बरं का. पण हा जो प्रकार आहे तो तुम्ही निश्चित पाहू शकाल. आणि त्या मंत्रांमध्ये एक प्रकारची वेगळी गेयता आहे, ते ऐकायलाही खूप छान वाटतात. असे हे मंत्र माध्यंदिन शाखेचे. आता हे वेद मंत्र आहेत, आम्ही सांगितलं, आता तुम्हाला सगळं म्हटलंय ठीक आहे. पण त्याच्यावर काहीतरी कार्य करावं लागतं, तपश्चर्या करायला लागतं. कुठलाही मंत्र आहे ना, तर आपण पूर्वापार ऐकत होतो, ऋषी होते, जंगलात राहत होते, आश्रमात राहत होते आणि त्यांनी तप केलं.
तप केलं म्हणजे नेमकं काय केलं तर त्यांनी मंत्रांवर पुष्कळ 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 अभ्यास केला. आता एक गंमत बघा, तुम्हाला सांगतो, सगळ्यांना प्रचलित माहित असणारा मंत्र आहे बरं का. यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेह नाकं महिमानः सचन्ते यत्र पूर्वे साध्या संती देवाः. सगळ्यांच्या परिचित मंत्र आहे की नाही. मूळ मंत्र यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेह नाकं महिमानः सचन्ते यत्र पूर्वे साध्या संती देवाः. हा मूळ मंत्र झाला. पण एखादी गोष्ट पक्की करायची असेल ना, सारेगम पधनिसा ही संहिता झाली. तसा हा मूळ मंत्र यज्ञेन यज्ञमयजन्त देवा हा मूळ मंत्र झाला. पण या मंत्रानं पद पाडली. आमच्या शाखेमध्ये अत्री ऋषींनी त्याला पद पाडली बरं का. आता ही पद जी आहेत ही कशी होतात. यज्ञेन यज्ञम अजजन्ता देवाः तानि धर्माणि प्रथमानि आसन्न ते हा नाकं महिमानः सचन्ते यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. काय केले, तुकडे तुकडे केले. मग तेच तुकडे पुन्हा जोडले, त्यांना म्हणतात क्रम. यज्ञेन यज्ञम यज्ञमयजन्ता अजजन्त देवाः देवास्तानि तानि धर्माणि धर्माणि प्रथमानि प्रथमान्यासन्न आसन्नित्यासन्न तेहा हनाकं नाकं महिमानः महिमानः सचन्ते सचन्ते यत्र यत्र पूर्वे पूर्वे साध्याः साध्याः सन्ति सन्ति देवाः देवा इति देवाः. काय झालं, 1 2 2 3 3 4 4 5 याला म्हणतात क्रम. हे इथपर्यंत प्रकृती आहे ही सगळी. इथून पुढे सुरू होती त्याला म्हणतात विकृती. यांनी जे केले ते बरं का. पुढचा जो प्रकार आहे त्याला म्हणतात विकृती. आणि विकृती जी आहे त्या एकूण 8 आहेत. जटा माला शिखा रेखा ध्वजो दंडो रथो घनः अशा 8 प्रकारच्या या विकृती आहेत. आणि यातली दंडक्रम म्हणून जी विकृती आहे, ध्वजो दंडो दंड, तो दंडक्रम विकृती या देवव्रतनं केली बरं का. आपण त्याच्याकडे येणार आहे. पण या अष्टविकृतीमध्ये शेवटची विकृती त्याला घनपाठ म्हणतात. म्हणून आमच्याकडे सर्वोच्च पदवी घनपाठी, देवव्रत घनपाठी पण आहे बरं का. बरं का. दंड घातला तो त्याला घन काही फार अवघड नाही अशी एक गोष्ट बरं का. पण आता याच्यामध्ये काय होतो, काय संबंध येतो बघा. आपण संगीतामध्ये म्हणतो ना, सारे रे ग ग म म प प ध ध नि ध नि ध नि सा स, त्याला अलंकार म्हणतो ना. अक्षराचेच अक्षरावर अक्षरांनी चढवलेले अलंकार हा जो आहे त्याला विकृती म्हणजे विशेष कृती असं म्हटलेलं आहे. पण संगीतामध्ये काय आहे, आपल्याला पाहिजे तसं आपण वाटेल ते बदलाव करू शकतो. त्याच्यात गायक जो आहे त्याच्या मनाला वाटेल तसा तो सूर इथून तिथं उडी मारेल, पुन्हा मागे येईल, पुढे वळेल. इथं तसं करता येत नाही. जो काही नेमून दिलेला क्रम आहे त्याप्रमाणेच म्हणलं पाहिजे, त्याच्यात फरक करायचा नाही. म्हणून मग माझ्या मनाला असं वाटलं म्हणून असं केलं असा प्रकार नाही याच्यात. म्हणून मग आता आमच्याकडे घनपाठ जो आहे तो याचा एक बघा. आणि मग आपण सगळेजण दंडक्रम करूया बरं का. आणि मग त्याचा ऐकूया आणि किती अवघड आहे ते तुमच्या लक्षात येईल बरं. एवढी गोष्ट बघूया. 1 2 2 1 1 2 3 3 2 1 1 2 3 याला घनपाठ म्हणतात. लक्षात घ्या. यज्ञेन 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 यज्ञमयजन्ता यजन्त यज्ञेन 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 यज्ञमयजन्ता. आता यज्ञेन पद सुटलं. यज्ञमयजन्ता अजजन्त यज्ञेन यज्ञमयजन्त देवा देवा अजजन्त यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः. यज्ञम सुटलं.
अजजन्त देवा देवा अजजन्त देवास्तानि तानि देवा अजजन्त देवास्तानि देवास्तानि तानि देवा देवास्तानि धर्माणि धर्माणि तानि देवा देवास्तानि धर्माणि तानि धर्माणि धर्माणि तानि तानि धर्माणि प्रथमानि प्रथमानि धर्माणि तानि तानि धर्माणि प्रथमानि धर्माणि प्रथमानि प्रथमानि धर्माणि धर्माणि प्रथमान्यासन्नासन् प्रथमानि धर्माणि धर्माणि प्रथमान्यासन् प्रथमान्यासन्नासन् प्रथमानि प्रथमान्यासन् आसन्नित्यासन्न. एक ओळ झाली बरं का. अशी दुसरी. हां, मी त्यांना वेळ देणार आहे म्हणून मी जास्त वेळ खाणार नाही तुमचा. बरं का. बरं का. ते हते ते हना कन्नाक ग हते ते हनाकम हना कन्नाक ग हनाकम महिमानो महिमानो नाक ग हनाकम महिमाना नाकम महिमानो महिमानो नाकन्नाकम महिमानस्य चंदे सजंदे महिमानो नाकन्नाकम महिमानस्य चंदे महिमानस्य चंदे सजंदे महिमानो महिमानस्य चंदे यत्र यत्र सजंदे महिमानो महिमानस्य चंदे यत्र सजंदे यत्र यत्र सजंदे सजंदे यत्र पूर्वे पूर्वे यत्र सजंदे सजंदे यत्र पूर्वे यत्र पूर्वे पूर्वे यत्र यत्र पूर्वे साध्या साध्या पूर्वे यत्र यत्र पूर्वे साध्या पूर्वे साध्या साध्या पूर्वे पूर्वे साध्या संधि संधि साध्या पूर्वे पूर्वे साध्या संधि साध्या संधि संधि साध्या साध्या संधि देवा देवा संधि साध्या साध्या संधि देवा संधि देवा देवा संधि संधि देवाः देवा इति देवाः. एका मंत्रावर केवढा उपद्व्याप करावा लागला, होय की नाही? आणि मग तुमच्या मनात येईल सगळ्यांच्या, का हो तुम्हाला उद्योग नव्हते का? काय चाललंय हे? असं वाटेल ना, सहज वाटेल. पण असं आहे, एखाद्या गोष्टीची पॉवर वाढवणं, शक्ती वाढवणं, ही गोष्ट मंत्रांवर सांगितलेले जे संस्कार आहेत ते केले तर त्या मंत्राची पॉवर खूप वाढते. या घनपाठामध्ये होतं काय, एक मंत्र तुम्हाला नुसताना दिसला पण प्रत्येक पद हे 13 वेळा येतं आणि त्याची पॉवर किती वाढते माहितीये का? 13,000 पट वाढते. आम्ही नुसता यज्ञ मंत्र म्हटला आणि तोच घनाचा म्हटला की त्या मंत्राची पॉवर 13,000 पट वाढली. तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे? सांगतो बरं का. प्रत्येक गोष्टीला उदाहरण असलं ना म्हणजे जमतं काम. एखादं औषध आहे ना, त्याची पॉवर वाढली, पॉवर वाढवण्याकरता त्याच्यावर परिश्रम घ्यावे लागतात की नाही? एक आयुर्वेदिक डॉक्टर भेटले. ते म्हणले, का हो हे तुम्ही जे काही काही करता ते मला आमच्या भाषेत सांगावं, कसं काय असतं? म्हणलं सोपं आहे. तुम्ही आयुर्वेद करताना शतधौत घृत नावाचा आयुर्वेदामध्ये बनवलं जातं. 1 किलोभर तूप घ्यायचं, एक परात घ्यायची, काशाचं हे भांड, त्याच्यात 1 लिटरभर पाणी घालायचं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत फेसत बसायचं आणि तोंडाने मंत्र म्हणायचे. त्या काळात मंत्र म्हटले जात होते, ऋग्वेदाचे मंत्र म्हटले जायचे, कारण त्याचा उपवेद आयुर्वेद म्हणून सगळे जायचे. आता मी म्हणतो काही नाही, श्रीराम जय राम जय जय राम तरी म्हणाल ना, आणि तसं म्हणून जरी फेटलं ना ते तूप, आणि असं काम सकाळपासून संध्याकाळपर्यंत करायचं. संध्याकाळ झाली की ते तूप तसंच ठेवायचं, ते आळतं पुन्हा, आणि मग पाणी टाकून द्यायचं, पुन्हा उद्या दुसरं पाणी घालायचं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत तोच उद्योग करायचा. असं 100 दिवस केलं की त्याला म्हणतात शतधौत घृत. काय म्हणतात? 100 वेळा धुतलेलं तूप. हे तूप जे आहे ते पहिल्या दिवशी 1 किलो घेतलेलं असतं, 100व्या दिवशी 100 ग्रॅम राहतं, बरं का? त्याचा वास नसतो, चव नसती, काही नसतं, पण राजयक्ष्म्यासारखे असाध्य व्याधी बरं करण्याचं काम त्या शतधौत घृतामध्ये आहे. दुसरे एक आयुर्वेदिक डॉक्टर भेटले. आम्हाला सांगा आमच्या भाषेत, बरं का, अहो 1 किलो साखर घेतात आणि त्याच्यात 1 चमचा औषध घातलेलं असतं, होमिओपॅथी, बरं का, आणि ते त्याच्यावर प्रक्रिया करत बसतात आणि ती झालं की
ते जे औषध आहे ते 10,000 पॉवरचं होतं. आणि तेच जर तुम्हाला औषध 1,00,000 पॉवरचं जर हवं असेल तर पुन्हा 1 किलो साखर घ्यायची आणि हे जे तयार केलेले औषध आहे यातला 1 चमचा त्यात टाकायचा आणि पुन्हा त्याच्यावर परिश्रम केले की ते 1,00,000 पॉवरचं होतं. होमिओपॅथीचे हे काही काही निकष आहेत. एक जण केटरिंग करणारे होते, त्यांनी विचारला आमच्या भाषेत सांगा काही तुम्ही. तर लक्षात ठेवा, संहिता म्हणजे बेसनाचा लाडू आहे बरं का. हरभऱ्याची डाळ आणि हे करून आपण काय करतो की नाही, चांगलं भाजून भिजून तूप बी भरपूर घालून काय खमंग वास येतो, छान असतं बरं का. म्हणून संहिता म्हणाल तर बेसनाचा लाडू आहे. पण घनपाठ म्हणाल तर ते काय सोनपापडी म्हणतात काय, हा, त्याला किती धागे येतात. मटेरियल तेच आहे पण त्याच्यावर केलेली प्रक्रिया आहे ही तोंडात टाकल्या विरघळतात होय की नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीवर प्रक्रिया करावी लागते. तर आता यांनी जी केली प्रक्रिया ती सांगतो तुम्हाला बरं का. आणि मग किती अवघड आहे हे फक्त बघूया. फक्त म्हणजे मला का सांगायचंय, आपण सगळेजण जसं कौतुक करतो, अहो याचं कौतुक स्वतः मोदीजींनी केलं बरं. मोदीजींनी फोन करून कौतुक केले त्याचं. योगीजींनी त्याचा येऊन सत्कार केलेला आहे. मी पॉलिटिकल माणूस म्हणून नुसतं म्हणत नाहीये, तर योग्य यथा राजा तथा प्रजा, जाणकार राजा आला ना तर त्याला त्या ज्ञानाचं सुद्धा महत्व पडतं आणि त्या त्या गोष्टी होत असतात. याचं संपूर्ण देशभरामधून कौतुक झालं. इतकंच नव्हे तर विदेशातही झालं, सगळीकडे खूप कौतुक झालं. आता कोणाचं कौतुक झालं, कोणाच्या पोटात दुखायचं काय कारण आहे की नाही. पण मी तुम्हाला सांगतो, मी युट्यूबवर बघत होतो आणि आमच्या साताऱ्याच्या जवळचे कोणी लिब्रांडू वगैरे लोक असतात ना, त्यातल्या एका माणसाने लिहिलं तर काय मोठे दिवे लावले म्हणून. मी लिहिलेलं मी वाचलंय आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आज आपण सगळेजण जे उपस्थित आहोत या सगळ्यांनी फक्त हे किती अवघड आहे याचा फक्त विचार करूया आणि मग ते प्रात्यक्षिकही दाखवतील, महेशजी पण बोलतील बरं का. ही गोष्ट तुम्हाला सांगतो. पण प्रात्यक्षिक आता मी एवढंच सांगणार आहे तुम्हाला की हे असे मंत्र म्हणले आम्ही, तुम्हाला सगळ्यांना परिचित असणारे आकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आकडे आपण घेऊया. म्हणजे एका मंत्राच्या एका वाक्याची 10 पद आहेत असं समजा. तर काय केलं, 1 2 2 1 1 2 2 3 3 2 1 1 2 2 3 3 4 4 3 2 1 1 2 2 3 3 4 4 5 5 4 3 2 1. हे लक्षात आले. आता मला सांगा, तुमच्या आवडीचा कोणताही देव घ्या. गणपती, गणपती शंकर, शंकर गणपती झालं. हा, आता त्याच्या पुढे घ्या. हा, गणपती शंकर नारायण. हा, गणपती शंकर, शंकर नारायण, नारायण शंकर गणपती. हा, गणपती शंकर, शंकर नारायण, नारायण विष्णू, विष्णू नारायण शंकर गणपती झालं. आता चला पुढे अजून. आता आणखीन कोणाला काही पाहिजे ते बघा. आपल्याला 8 ते 10 करायचे फक्त बघा आणि लक्षात ठेवून चला बरं का. गणपती शंकर, शंकर नारायण, नारायण विष्णू, विष्णू हरी, हरी विष्णू नारायण शंकर गणपती. पुन्हा गणपती शंकर, शंकर नारायण, नारायण विष्णू, विष्णू हरी, हरी देवी, देवी हरी विष्णू नारायण शंकर गणपती. किती झाले. हा, पुन्हा या पद्धतीने तुम्ही विचार करा, मी कुठं आलो तो आणि कुठून परत मागे यायचंय याचा विचार करा.
यांनी जे जे केलेलं आहे हे आता आपल्याला 7-8 पदांमध्ये अवघड होती ही गोष्ट. यांनी असे 2000 मंत्र, 2000 मंत्रांचा असा प्रकार केला. आणि याचा दंडक्रम ऐकायला जे होते ना, निलेश केदार, हो ना, देवेंद्र गडीकर, आणि त्याने मला सांगितलं या ग्रहस्थानी बर का असे 195 पद. एक मंत्र एवढा मोठा आहे, 195. त्या दिवशी फक्त एकच मंत्राचं झालं दंडक्रम बरं का. 195 पद. तुम्ही विचार करा कुठून सुरुवात केली आणि पुन्हा कुठे यायचे, कुठून किती, म्हणजे 8व्यावर 10व्यावर एवढ्यावर ठीक आहे. आत्ता सांगू का 29चा पाढा म्हणतात 27चा पाढा, 29चा पाढा येईल का? मग याचा जर विचार केला तर परिचित असणाऱ्याकडे पण येतात का? नाहीये. मग असा हा बिनचूक, अहो पुढं पुढं जाणं सोपं आहे, पण उलट पळत यायचंय, उलट पळत. तो इतका फास्ट यायचा म्हणे. त्याने सांगितलं गडीकरांनी, अरे आम्हाला पुस्तक बघता बघता नाकीदम यायचा, पण धडा 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 तो उलटा यायचा असं म्हणतात. ऐकलंय मी असं काही की म्हणे उलट चाललं की काहीतरी डायबिटीस कमी होतो, उलट चाललं की ब्लड प्रेशर कमी होतं, असं काहीतरी म्हणतात बरं का. आता उलटा पळत येतोय तर तुला कधीच व्हायचं पाहिजे बरं का. उत्तम राहील, चांगली प्रकृती, चांगल्या गोष्टी होण्याकरता. म्हणून ही जी संस्करणं जी आहेत सगळी मंत्रांवर, अक्षरांवर ही जी केली जातात, आणि या 2000 मंत्रांमध्ये अक्षर जी आहे ही किती आहेत? कैक लाख होतात. आणि त्याच्यावरची ही संस्करणं केल्यामुळे कैक लाख अशी ही गोष्ट होत असते. आणि अक्षराला अमृतत्व आहे, अक्षरामध्ये सामर्थ्य आहे, आणि ते दृश्य आणि अदृश्य अशा रूपाने राहतं. तुम्ही आम्ही हा विचार कधी करत नाही. साधं बोलताना सुद्धा आपल्याला लक्षात, आता मी सुद्धा बडबड करतोय बघा, आम्हाला गप्पा मारायची सवयच आहे, त्याला काही इलाज नाही बरं का. पण त्या गप्पांमध्ये काहीतरी रस असला पाहिजे, काहीतरी वैशिष्ट्य असलं पाहिजे. म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण इतके भाग्यवान आहोत की आम्हाला असे ऋषी मिळाले, आम्हाला इतके उत्कृष्ट मंत्र मिळाले, आणि ते मंत्र गाणारे आणि मंत्रांवर परिश्रम करणारे याच्यासारखे पुढची पिढी मिळाली. हे आम्ही किती भाग्यवान आहोत याचा विचार केला पाहिजे. एक गंमत बघा, मी फक्त 1 मिनिटात थांबणारे पुढचे जे आहे ते बरं का. हे काय आमचं आडनाव गोडबोले आहे ना, तर आता जर मी तुम्हाला सांगितलं गंमत बघा, आपण म्हणतो ना नमः शिवाय, नमः शिवाय, किती अक्षर आहे? किती अक्षर आहे? 5 आहे, होय की नाही? पण मी तुम्हाला जर म्हटलं नाही नाही 11 आहे असं तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही सगळे म्हणाल की नाही इतका वेळ बरे बोलत होता बरं का, आता काही फरक झाला का काही, असं वाटेल की नाही. पण आपल्याकडे तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एक गोविंद रे. तर या अक्षरांमध्ये अदृश्य आणि दृश्य अशा गोष्टी लपलेल्या आहेत. काही दृश्यही दिसतात. मला नमः शिवाय दिसताना ती 5 अक्षरं नुसती दिसतात, ती दृश्य आहेत, पण त्याच्या आत लपलेली अदृश्य अक्षरं मला दिसत नाही. म्हणून ध्यानात ठेवा, याला असं म्हटलेलं आहे की स्वर आणि व्यंजन, होय की नाही? अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा हे स्वर झाले. पण क ख ग घ ङ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म ही सगळी जी आहेत ही व्यंजन आहेत ना. म्हणून
ही सगळी व्यंजन आहेत या बायका आहेत बरं का. आणि हे सगळे जे स्वर आहेत ना, अ आ इ ई, हे सगळे पुरुष आहेत. म्हणून यांचं सुद्धा मिथुन झाल्याशिवाय शब्दाला अर्थ येत नाही आणि शब्दामधलं सामर्थ्य वाढत नाही. अहो, ही दोन म्हणजे काय म्हणू, स्वर आणि व्यंजन, ही नवरा बायको एकत्र आले ना की मग आम्ही बोलतोय ती सगळी पोरं निर्माण होतात, त्याशिवाय होत नाही. पण ही जी आहेत, आता ही जी हे आहेत की नाही व्यंजन, ही सगळी पाय मोडलेली आहेत, ती पूर्ण नाहीयेत. पाय मोडलेले आहेत सगळ्यांचे. पण त्याच याच्यामध्ये ज्यावेळी स्वर मिसळतो त्यावेळी ते अक्षर पूर्ण होते. म्हणून पहिल्यांदा कसं न असंच होतं, पण त्याच्यात अ मिसळला म्हणून ते न, म त्या म मध्ये अ मिसळला म्हणून न म, मग त्याच्या पुढे विसर्ग आहे म्हणून त्यातला ह, बरं का. मग श, त्याच्यात वेलांटी दिली ई शी व, त्याला आ जोडला वा आणि मग य, म्हणून अर्धमात्रात्मक नकार, एकमात्रात्मक आकार, अर्धमात्रात्मक मकार, एकमात्रात्मक आकार, एकमात्रात्मक हकार, अर्धमात्रात्मक शकार, एकमात्रात्मक इकार, अर्धमात्रात्मक वकार, एकमात्रात्मक आकार, अर्धमात्रात्मक यकार. नमः शिवाय. झाली का 11 अक्षर? मग या मंत्रांचा याच्यावर असा प्रकार करून झाल्यामुळे काय होतं, तर त्या मंत्राचं सामर्थ्य प्रचंड वाढतं. म्हणून आम्ही संध्या करताना सुद्धा म्हणतो मह्यं दत्वा प्रजातुम ब्रह्मवर्चसम, आणि ब्रह्मलोक मला मग मिळू दे, मला ब्रह्मवर्चस प्राप्त होऊ दे. मग ब्रह्मवर्चस कसं? ब्रह्मवर्चस म्हणजे काय? अहो, बोलेल ते खरं व्हायला पाहिजे. याला नमस्कार केला ना तुम्ही, बरं का, आता सगळ्यांनी तिथूनच करा बरं का, बरं का. पण नमस्कार केला आणि यांनी आशीर्वाद देतो, शाप देणारच नाही, माहितीये मला, बरं का. पण आमच्या सध्या शापालाही अर्थ नाही आणि नमस्कारालाही, आशीर्वादालाही अर्थ नाही. का? तर जिव्हा दग्धा परान्नेन, हस्तौ दग्धा प्रतिग्रहात. काय हे असं झालेलं असल्यामुळे मंत्र कसे फलद्रूप होतील. पण मंत्रांवर इतकं काहीतरी जर केलं ना तर काय होतं, तर आशीर्वादही खरे होतात आणि शापही खरे होतात. म्हणून समजा, अहो आमच्या मुलीचं लग्न केव्हा होईल, म्हणून यांना जर येऊन विचारलं आणि यांनी सांगितलं हा होईल बरं का, होईल बरं, आमचा मुलगा शिकतोय, लक्ष नाहीये त्याचं, बरं का ना, त्याचं जरा लक्ष लागू, ठीक आहे, हा लक्ष लागेल त्याचं, हे तो म्हणेल. आणि तुमचं त्याने तथास्तु म्हणलं ना, त्याने आशीर्वाद दिला तर तुमचं काम नक्की होईल. का? तर त्याला दंडक्रमाचं ब्रह्मवर्चस्व प्राप्त झालेलं आहे. तुम्ही ती गोष्ट, एखाद्या तपस्येचं ते फल असतं. पण प्रश्नकर्त्यांनी प्रश्न करण्यापूर्वी काय केलं पाहिजे? प्रश्नातही सामर्थ्य नको का? काय? तर उत्तरातलं सामर्थ्य मिळेल. 13 लाख जप करून यायचं आणि मग प्रश्न विचारायचा. आधी प्रश्न विचारायचा नाही, कारण प्रश्नात दम नाहीये कुठल्याही गोष्टीत. मगाशी काय मी सांगितलं बघा, की जमीनही चांगली पाहिजे आणि बीजही चांगलं पाहिजे, होय की नाही? म्हणून प्रश्नही तसा धडधाकट पाहिजे तर उत्तर तसं मिळेल, पुढचं काम होईल. प्रश्न विचारण्यापूर्वी तसा पाहिजे. तर थोडक्यात म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की आपण किती भाग्यवान आहोत की आम्हाला खरोखर काहीतरी चांगलं पाहायला मिळतंय. भद्रं कर्णे शृणुयाम देवाः, खरोखर छान काहीतरी चांगलं पाहायला मिळतंय, चांगलं ऐकायला मिळतंय आणि चांगलं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. याचा एक विचार तुम्ही आम्ही सगळ्यांनी करायचा आहे. लक्षात ठेवा,
आम्हाला शाल दिली किंवा आणखीन काही दिलं, यापेक्षा आम्हाला नवीन विद्यार्थी द्या. ध्यानात ठेवा, वेदपाठ शिकण्याकरता एकेकाने आणखीन एक संतती जन्माला घाला, त्याकरता थांबू नका. एक मुलगा आमचा वेदाकरता मिळणार आहे, एक मुलगा आमचा धर्माकरता राहील, याचा आम्हाला विचार नको का करायला? नाहीतर हे टिकणार कसं? एकटा देवव्रत किती जणांना पुरेल? होय की नाही? तुम्हाला खूप जण अशी व्हायला पाहिजे. मंत्र म्हणणाऱ्या ब्रह्मवृंदांचा समूहाच्या समूह प्रत्येक गावात असला पाहिजे. प्रत्येक गावात हजारो ब्राह्मण असे व्हायला पाहिजे. आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने आमच्या भारताच्या ज्ञानाचा सुगंध आत्ता दरवळतोय, पण तो IT चा नाही, याचा त्याचा नाही. आता बघा, काय त्या IT ला AI आलं की झालं का बोऱ्या? असं होतं. मंत्रानं तसं काही होत नाही. मंत्र पक्के राहतात, त्याच्यात काही फरक होत नाही, हे लक्षात ठेवा. बाकीची सगळी स्थित्यंतर येतात आणि जातात, पण मूळ मंत्र आहेत ते आहे तसे राहतात. म्हणून त्याची तपश्चर्या करू, त्याची प्रार्थना करू, एवढंच सांगतो. पुन्हा एकदा इथं आम्हाला बोलवलं गप्पा मारायला, बरं का, आणि ऐकून घेतलं, म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार. मंत्र सिद्ध असतात, मंत्रात कुठलीही विकृती येत नाही. गुरुजी, तुमचं हे शेवटचं वाक्य आठवतं ना, म्हणजे ऐकताना मला एक लहानपणचा खेळ आठवला. आम्ही कानगोष्टी खेळत असू, 10 जण बसले आहेत. पहिल्याने सांगितलं की मी आज सकाळी आंबा खाल्ला, शेवटच्याचं असायचं की मी आज काही जेवलेलो नाही, काही खाल्लेलो नाही. आणि आज आपण बघतोय की वेद मंत्र हे कुठलंही लिखित छापील जेव्हा पद्धत नव्हती तेव्हापासूनचे हे सनातन असे मंत्र, त्याच्यात कुठलीही विकृती न येता जसेच्या तसे या सगळ्या वेदमूर्तींमुळे आपल्यापर्यंत आलेत. खरंच किती मोठी गोष्ट, आपण केवढे भाग्यवान आहोत हेच आपल्याला लक्षात येतं. गुरुजी, माऊलींनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली, मराठी भाषेचं जेव्हा असं देशिकार लेणं घडवलं, तेव्हा माऊली असं म्हणाले की येथे चातुर्य शहाणे झाले. चातुर्य हे मुळातच शहाणपणाचं लक्षण आहे, पण जेव्हा हे देशिकार लेणं निर्माण झालं तेव्हा चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले आणि सुखाचे पोखले सौभाग्य एक. तुमचं सगळं ऐकून या तीनही गोष्टी आज आम्ही साक्षात अनुभवल्या. खूप खूप धन्यवाद. मी विनंती करते आपल्याला की या दोघांचा परिचय करून देणं हे सुद्धा आमच्यासारख्यांचं काम नाही. कृपया आपण शास्त्रीजींचा परिचय करून द्यावा आणि मग आपण त्यांचाही सत्कार करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आजचे सत्कारमूर्ती देवव्रत यांचाही परिचय सत्कार असा आपण करून द्यावा.